नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशन यूज करून एखादं एक्झाम्पल कसं सोडवायचं. आता ते एक्झाम्पल आपण जे सोडवणार आहे ते आरसी सर्किटचा यूज करून सोडवणार आहे. आरसी सर्किटचं हे जे काही फॉर्म्युला असतो हा मेनली चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे, सो बघूया मग एक्झाम्पल आपण आरसी सर्किट यूज करून चार्ज कसा कॅल्क्युलेट करायचा. सो डिटरमाइन द चार्ज अँड करंट ॲट एनी टाइम टी इन आरसी सिरीज circuit with R equal to 10 ohm, C equal to 2 into 10 raised to minus 4 Fahrenheit and E equal to 100 volts. And again we have given the initial condition Q of 0 is equal to 0. ठीक आहे, मे 18 मध्ये हे 6 मार्कासाठी एक्झाम्पल विचारलेलं आहे. सो पहिल्या स्टेपला आपण काय करूया, दिलेलं जे काय ते लिहून घेऊया. काय दिले मला, रेझिस्टन्सची व्हॅल्यू दिले 10 ओहम, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू दिले 2 into 10 raised to minus 4 फॅरेंट आणि E दिलाय 100 व्होल्ट्स. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे, पहिल्यांदा चार्ज आणि त्याच्यानंतर करंट. मग मी आताच सांगितलं, ज्यावेळी पण चार्ज कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण कुठलं फॉर्म्युला यूज करणार आहे, सिरीज आरसी सर्किटचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, सो आरसी सर्किटचा फॉर्म्युला यूज करूया. मग बघा, चार्ज कॅल्क्युलेट करायचं आहे ॲट एनी टाइम टी. सो फॉर्म्युला असतो डी क्यू बाय डी टी प्लस 1 अपॉन आर सी क्यू इक्वल टू ई बाय आर. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायला लागेल. आरसी सर्किट कधी वापरायचं, ज्यावेळी पण आपल्याला चार्ज कॅल्क्युलेट करायचं असेल तर. काय फॉर्म्युला, हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असतं, लक्षात ठेवा. डी क्यू बाय डी टी. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह नंतरच्या नेक्स्ट टर्म मध्ये काय असणार, डिपेंडेंट व्हेरिएबल क्यू, जो आपल्याला शोधायचा आहे. क्यू म्हणजे चार्ज. ओके, त्याच्यासोबत काय, या सिरीज सर्किटचं नाव आरसी, त्यामुळे हे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, 1 अपॉन आरसी. आणि इक्वल टू, आता राहिला काय आपला ई, सो ई अपॉन आर हे राईटला असणार आहे. ठीक आहे, असं नाही लक्षात राहिलं तर डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, मग आता हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवलं की मला कोणाची व्हॅल्यू मिळते, क्यू ची व्हॅल्यू मिळते. आणि क्यू म्हणजे काय आहे, आपला चार्ज. ठीक आहे, बघा मग आता या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वरून चार्जची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची आहे. सो दिस इज अ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर पहिली स्टेप काय असते, जे काही डेरिव्हेटिव्ह आहे त्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये त्याचा कोइफिशियंट काय करा, 1 करा. मग आता आपल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे डेरिव्हेटिव्ह आहे डी क्यू बाय डी टी, याचा कोइफिशियंट ऑलरेडी 1 आहे. सो आपल्याला 1 करावा लागणार नाही. सो स्टेप 1 कम्प्लिटेड आहे. आता दुसऱ्या स्टेपला काय करायचं, ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करायचं. मग स्टँडर्ड फॉर्म काय आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा, डी क्यू बाय डी टी प्लस पी क्यू इक्वल टू क्यू. ठीक आहे, सो कम्पेअर करूया याच्याशी आणि काय कॅल्क्युलेट करू, पी आणि क्यू ची व्हॅल्यू. आता पी म्हणजे काय, क्यूचा कोइफिशियंट, जो आपला डिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याचा कोइफिशियंट. मग काय आहे बघा, क्यूचा कोइफिशियंट 1 अपॉन आर सी, ही काय झाली, पी ची व्हॅल्यू 1 अपॉन आर सी. आणि क्यू, क्यू म्हणजे काय, राईट हँड साईडला असणारं फंक्शन किंवा कॉन्स्टंट. काय आहे मग राईट हँड साईडला, ई बाय आर. सो ही कशाची व्हॅल्यू आहे, कॅपिटल क्यू ची. क्यू इज इक्वल्स टू ई बाय आर. ठीक आहे, सो सेकंड स्टेप कंप्लीट केली. आता थर्ड स्टेपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं असेल तर तिसरी स्टेप काय असते, त्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा. मग फॉर्म्युला काय आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा, ई रेस टू इंटिग्रेशन पी डी टी. हा जो काही पी आहे तो आपल्याला इंटिग्रेट करायचा आहे कोणासोबत, टी सोबत, जो आपला इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याच्यासोबत. ओके, ई च्या पॉवर मध्ये. ओके, मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई रेस टू इंटिग्रेशन कोणाचं, पी चं, पण पी ची व्हॅल्यू काय, 1 बाय आर सी. ओके, सो 1 बाय आर सी. ठीक आहे, आता एकदम सिंपल इंटिग्रेशन आहे. बघा, कोणासोबत इंटिग्रेशन घ्यायचं आहे, टी सोबत. म्हणजे जर त्यामध्ये टी मधली टर्म असेल त्याचं इंटिग्रेशन घेणार, टी नसेल
तर तो काय असणार आहे कॉन्स्टंट. मग या बघा 1/RC मध्ये टी आहे का, टीची टर्म आहे का, नाही आहे, म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंट झाला. आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर आपण काय करतो तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. हा मग काय येणार बघा ई रेस टू काय येणार हा 1/RC आणि इंटू आता 1/RC कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला म्हणजे इंटिग्रेशन मध्ये काय राहणार 1. सो इंटिग्रेशन आपल्याला कोणाचं शोधायचं आहे 1चं dt सोबत. ठीक आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू ई रेस टू 1/RC आहे तसं. आता 1चं इंटिग्रेशन घेऊया टी सोबत. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1चं इंटिग्रेशन x सोबत काय लिहितो आपण x प्लस सी. मग या रूल नुसार 1चं इंटिग्रेशन टी सोबत काय येणार टी. ठीक आहे. बघा एवढा सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे, काही अवघड इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह नाही आहेत. मग आता हे अजून मी थोडं सिम्प्लिफाय करतो. 1/RC इंटू टी म्हणजे काय होणार टी न्यूमरेटरला मल्टिप्लाय होणार टी इंटू 1 काय होतं टी आणि डिवायडेड बाय काय RC. सो काय येणार ई रेस टू 1/RC इंटू टी म्हणजे ई रेस टू टी बाय RC. सो हा आपला काय झाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. सो तिसरी स्टेप कंप्लीट केली. आता चौथी स्टेप काय असते त्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. मग काय असतं सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला. बघा आता आपण हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवायला लागलोय. dq/dt प्लस 1/RC q इज इक्वल्स टू ई बाय आर. मग हे सोडवलं तर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार जो डिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू मिळणार. मग कोण आहे डिपेंडेंट व्हेरिएबल q. सो काय मिळणार फॉर्म्युला q इंटू काय असतं इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू काय घ्यायचं इंटिग्रेशन कोणाचं या कॅपिटल क्यूचं कोणासोबत इंटिग्रेटिंग फॅक्टर सोबत कधी dt सोबत प्लस सी. ठीक आहे. ओके मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. क्यू आहे तसा इंटिग्रेटिंग फॅक्टर काय बघा ई रेस टू टी बाय RC इक्वल टू इंटिग्रेशन कॅपिटल क्यू काय कॅपिटल क्यू ची व्हॅल्यू ई बाय आर इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधलाय आपण काय आलाय ई रेस टू टी बाय RC. याचं इंटिग्रेशन कोणासोबत घ्यायचं टी सोबत आणि प्लस सी डॅश. आता इथं मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी डॅश का बरं घेतला असेल सी का नाही घेतला कारण आपल्याला एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी सी दिलेलं आहे. सी म्हणजे काय आहे कॅपॅसिटन्स आहे. सो दोन्ही मध्ये कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सीच्या ऐवजी काय लिहिलं सी डॅश. ओके हे लक्षात ठेवा. ओके मग आता हे सोडूया इंटिग्रेशन एकदम सिंपल इंटिग्रेशन आहे. लेफ्टला काही सिम्प्लिफाय होत नाही ॲज इट इज येईल क्यू इंटू ई रेस टू टी बाय RC आहे तसा इंटू ई रेस टू टी बाय RC इक्वल टू आता हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे कोणासोबत टी सोबत म्हणजे काय असणार टी ची टर्म असेल तर त्याचं इंटिग्रेशन टी नसणारी टर्म म्हणजे कॉन्स्टंट. मग टी ची टर्म कुठली आहे बघा आपल्या इंटिग्रेशन मध्ये ई रेस टू टी बाय RC ही टी मधली टर्म आहे. मग ते सोडून जे काय राहिलंय ई बाय आर हा काय आहे कॉन्स्टंट आहे आणि मला माहिती आहे कॉन्स्टंटने जर फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल तर इंटिग्रेशन मध्ये आपण काय करतो तो कॉन्स्टंट कुठे लिहितो इंटिग्रेशनच्या बाहेर. मग कुठला आहे कॉन्स्टंट ई बाय आर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आणि इंटिग्रेशन कोणाचं त्या टी मधल्या फंक्शनचं. सो इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू टी बाय RC dt प्लस सी डॅश. ठीक आहे. परत बघा लेफ्टला काही सिम्प्लिफाय होणार नाही ॲज इट इज क्यू इंटू ई रेस टू टी बाय RC इक्वल टू ई बाय आर पण आहे तसा. आता हे इंटिग्रेशन सोडवायचं आहे ई रेस टू टी बाय RC. खूप सिंपल आहे. एक्सपोनेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह असू दे किंवा इंटिग्रेशन असू दे काय असतं सेम एक्सपोनेन्शियल फंक्शनच येतं. बघा आता हा रूल यूज करणार आहे मी. बघा एक्सपोनेन्शियल जे काही फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन काय तोच टर्म एक्सपोनेन्शियल टर्म ई रेस टू AT. फक्त इंटिग्रेशन असेल तर काय करायचं त्याला डिवाइड करायचं कशाने टीच्या कोइफिशियंटने. काय टीचा कोइफिशियंट A प्लस सी. ठीक आहे. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये टीचा कोइफिशियंट काय 1/RC टी सोबत जो आहे तो 1/RC. ठीक आहे. मग अप्लाय करूया हा फॉर्म्युला. आता सांगितलं एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन काय ते एक्सपोनेन्शियल फंक्शनच. मग ई रेस टू टी बाय RC चं इंटिग्रेशन काय येणार ई रेस टू टी बाय RC आहे तसं फक्त याला डिवाइड करायचं कशाने टीच्या कोइफिशियंटने. काय टीचा कोइफिशियंट 1/RC. सो डिवाइड बाय 1/RC प्लस सी डॅश. ठीक आहे. आता काय सिम्प्लिफाय होते बघा डिनॉमिनेटरचा R आणि R काय होईल
कॅन्सल होईल. बाकी काय कॅन्सल होतंय का? नाही होत. लेफ्ट आहे तशी क्यू इंटू ई रेस टू टी बाय आर सी इक्वल टू हा ई आहे तसा. आता मला माहिती आहे डिनॉमिनेटर मध्ये जर फ्रॅक्शन आला, कुठला फ्रॅक्शन आहे 1/c, तर काय होतं आपल्या रूल प्रमाणे डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन आलं तर काय करायचं असतो, तो रिव्हर्स मल्टिप्लाय, म्हणजे 1/c चा रिव्हर्स काय c/1. ठीक आहे. हा कोणाला मल्टिप्लाय करणार? ई ला. मग c/1 म्हणजे काय? c. ई ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार? ई इंटू सी. ठीक आहे. पुढे इंटू ई रेस टू टी बाय आर सी आहे तसा प्लस सी डॅश. लक्षात आलं? एकदम सिंपल इंटिग्रेशन आहे. एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन एक्सपोनेन्शियलच, फक्त त्याला डिवाइड करायला विसरायचं नाही. कशाने? टीच्या कोइफिशियंटने. जो काही व्हेरिएबल असेल त्याचा कोइफिशियंट डिवाइड करायला विसरायचं नाही. ठीक आहे. पुढे आपल्याला आता चार्ज मिळालाय, पण त्याच्यामध्ये सी डॅश सुद्धा आहे. सो या सी डॅशची व्हॅल्यू आपल्याला शोधायला पाहिजे. त्याच वेळी मला काय मिळणार? चार्जची व्हॅल्यू मिळणार. ओके, पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळणार. मग आता ती चार्जची पर्टिक्युलर व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं? सी डॅशची व्हॅल्यू शोधायला लागते. मग आता ही सी डॅश कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर कशाचा यूज करायचा असतोय, म्हणून मी आधीच्या एक मेथडमध्ये पण सांगितलंय, इनिशियल कंडिशनचा. आता आपल्याला इथं दिलेली आहे इनिशियल कंडिशन क्यू ऑफ 0 इक्वल टू 0, म्हणजे काय? चार्ज 0 असणार आहे कधी? टाइम 0 असताना. ओके, हे लक्षात ठेवा. इनिशियल कंडिशन ही अशीच असते, सगळं 0 असतं. चार्ज काय असणार आहे? 0 असणार आहे. त्यावेळी टाइम पण काय असणार? 0 असणार. हे इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया, आपल्याला सी डॅशची व्हॅल्यू मिळेल. ओके, लक्षात ठेवा. जे काही चार्जचं आपल्याला इक्वेशन मिळालंय त्याच्यामध्ये पर्टिक्युलर व्हॅल्यू शोधायची कॉन्स्टंट सी डॅशची, जो काही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असेल त्याची. मग सबस्टिट्यूट करूया. पहिला लेफ्टला क्यूच्या जागी 0 इंटू ई रेस टू टीच्या जागी 0 अपॉन आर सी इक्वल टू ई सी आहे तसा, परत इंटू ई रेस टू टीच्या जागी 0 अपॉन आर सी प्लस सी डॅश. ठीक आहे. मग आता लेफ्टला 0 इंटू एनिथिंग काय असतं? 0 इक्वल टू ई इंटू सी आहे तसा. आता काय? ई रेस टू 0 अपॉन आर सी. ई रेस टू 0 अपॉन आर सी म्हणजे काय? ई रेस टू 0. आणि मला माहिती आहे कुठल्याही टर्मचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय असतं? 1. ई रेस टू 0 बाय आर सी म्हणजे काय? ई रेस टू 0. आणि ई रेस टू 0 चा आन्सर काय? 1. सो ई सी इंटू 1 प्लस सी डॅश. कोणाची व्हॅल्यू शोधालोय आपण? सी डॅशची. सो हा ई सी लेफ्टला शिफ्ट करू, हा प्लस आहे. लेफ्टला आल्यावर काय होणार? मायनस ई सी आणि इक्वल टू काय मिळणार मला? सी डॅश. ठीक आहे. सो बघा, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू शोधायची कशी? इनिशियल कंडिशन यूज करून. काय कॅल्क्युलेट करतोय आपण? चार्ज. सो इनिशियली चार्ज हा काय असतोय सर्किटमध्ये? 0 असतोय. मग चार्ज 0 कधी असणार? ज्यावेळी टाइम 0 असणार. ठीक आहे. ही इनिशियल कंडिशन वापरून कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी डॅशची व्हॅल्यू शोधा. ठीक आहे. मिळाली आपल्याला. काय मिळाली ती? मायनस ई सी. आता ही सी डॅशची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया, आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळेल चार्जची. सो काय आता बघा, क्यू इंटू ई रेस टू टी बाय आर सी इक्वल टू ई सी इंटू ई रेस टू टी बाय आर सी. आता सी डॅशची व्हॅल्यू काय? सी डॅशची व्हॅल्यू मायनस ई सी. पुढे काय लिहा? मायनस ई सी. ठीक आहे. आता हे सोडूया. आपल्याला आता चार्जची व्हॅल्यू शोधायची आहे, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग फक्त क्यू मला मिळायला पाहिजे. ई रेस टू टी बाय आर सी नको आहे. मग काय करतो मी? या दिलेल्या इक्वेशनला थ्रू आउट या ई रेस टू टी बाय आर सी न डिवाइड करतो. ठीक आहे. मला फक्त क्यू पाहिजे, ई रेस टू टी बाय आर सी नको आहे. म्हणून मी काय केलं? प्रत्येक टर्मला या इक्वेशनच्या कशाने डिवाइड केलं? ई रेस टू टी बाय आर सी ने. ठीक आहे. डिवाइड थ्रू आउट बाय ई रेस टू टी बाय आर सी. करूया प्रत्येकाला डिवाइड. क्यू इंटू ई रेस टू टी बाय आर सी याला डिवाइड करा कशाने? ई रेस टू टी बाय आर सी ने इक्वल टू राईट हँड साईडच्या पण दोन्ही टर्मला ई रेस टू टी बाय आर सी ने डिवाइड करूया. पहिली टर्म आहे ई सी इंटू ई रेस टू टी बाय आर सी, याला डिवाइड करू ई रेस टू टी बाय आर सी ने मायनस आता ई सी ला डिवाइड करू कशाने? ई रेस टू टी बाय आर सी ने. सो बघा, प्रत्येक टर्मला
e⁻t/RC ने डिवाइड केलं. का? कारण मला फक्त कोणाची व्हॅल्यू पाहिजे, चार्जची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा इथं सांगितलंय डिटरमाइन दी चार्ज ॲट एनी टाइम t. सो e⁻t/RC मला नको होता, म्हणून मी काय केलं, त्याला डिवाइड केलं e⁻t/RC न. ठीक आहे. आणि जी काही प्रोसिजर आपण लेफ्टला करणार आहे ती राईटला करायची असते, म्हणून प्रत्येक टर्मला आपण e⁻t/RC ने डिवाइड केलं. ठीक आहे. आता काय सिम्प्लिफाय होते बघा, लेफ्टला e⁻t/RC कॅन्सल झाला. राईट हँड साईडच्या पण एका टर्म मध्ये e⁻t/RC कॅन्सल होतोय. ठीक आहे. मग आता बघा काय राहिलं, तिसऱ्या टर्म मध्ये काही कॅन्सलेशन होत नाही. सो लेफ्टला काय राहिलं, क्यू. चार्ज मिळाला, बघूया काय मिळतोय चार्ज, इक्वल टू पहिल्या टर्म मध्ये काय राहिले, फक्त EC मायनस दुसऱ्या टर्म मध्ये काय राहिलं, EC अपॉन e⁻t/RC. मग मला माहिती आहे आता कुठलीही एक्सपोनेन्शियल टर्म किंवा पॉवर टर्म जर डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटरला लिहायची असेल तर आपण काय करतो, त्या एक्सपोनेन्शियल टर्म किंवा पॉवर टर्मच्या पॉवरचं साइन बदलतो. ठीक आहे. म्हणजे हा प्लस t/RC न्यूमरेटरला गेला की काय होणार, मायनस t/RC. सो EC आहे तसा आणि इनटू हा e⁻t/RC जो डिवाइड आहे तो मल्टिप्लाय केल्यावरती काय करायचं, साइन बदलायचं पॉवरचं. म्हणजे डिनॉमिनेटर मधून जर एक्सपोनेन्शियल टर्म न्यूमरेटरला शिफ्ट केली तर पॉवरचं साइन बदलायचं. सो e⁻t/RC चं काय होणार, इंटू e⁻t/RC. सो आता चार्ज मला कॅल्क्युलेट करायचा आहे. फक्त आता एक सिम्प्लिफिकेशन होते, राईट हँड साईडच्या दोन्ही टर्म मधून काय कॉमन निघतंय, EC कॉमन निघतोय. ठीक आहे. सो Q इज इक्वल्स टू दोन्ही मधून EC कॉमन घेऊ. मग EC कॉमन घेतला तर पहिल्या टर्म मध्ये काय राहणार, इथून EC कॉमन घेतला म्हणजे काय राहतं बघा, काही दिसत नाही, याचा अर्थ काय राहतं, 1. ठीक आहे. मायनस दुसऱ्या टर्म मधून EC कॉमन घेतला, काय राहतं, e⁻t/RC. सो हा काय आहे, आपला रिक्वायर्ड चार्ज आहे ॲट एनी टाइम t. सो मला चार्ज आता मिळालेला आहे, फक्त त्याची आता व्हॅल्यू फाइंड आउट करूया दिलेल्या कंडिशनसाठी. म्हणजे रेझिस्टन्स 10, C 2 × 10⁻⁻4 आणि E 100 व्होल्ट असताना चार्ज त्या सर्किटमध्ये किती येतो ते कॅल्क्युलेट करूया. हे काय आहे, चार्ज ॲट एनी टाइम t. आता काय आपल्याला स्पेसिफिक व्हॅल्यूज दिलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू आणि चार्ज कॅल्क्युलेट करू. सो Q इक्वल टू E, बघा E ची व्हॅल्यू काय आहे, 100 इंटू C ची व्हॅल्यू काय, 2 × 10⁻⁻4 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस e⁻ मायनस t ची व्हॅल्यू नाही दिलेली, सो आहे तसा, अपॉन R किती आहे, 10 आणि इंटू C किती आहे, 2 × 10⁻⁻4. ओके. सो आता हे केअरफुली कॅल्क्युलेशन्स करा. सो Q इक्वल टू, आता पहिला हे कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करायचं, 100 × 10 × 10⁻⁻4. ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाईप कराल त्यावेळी जे आन्सर येईल ते लिहा. काय आन्सर येतं, 0.02. ठीक आहे. आता नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 1 आहे तसा, मायनस आता हे t असल्यामुळे मी कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करू शकत नाही, फक्त काय टाईप करू शकतो, -1 डिवायडेड बाय 10 × 2 × 10⁻⁻4. हे टाईप करा, काय येतं सर बघा. सो -1 अपॉन हे टाईप करा, 10 × 2 × 10⁻⁻4. तुमचा आन्सर येईल -500 आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करा, t ने. ठीक आहे. सो -500 × t. सो हा काय झाला, रिक्वायर्ड चार्ज ॲट एनी टाइम t. कॅल्क्युलेशन्स कॅल्क्युलेटरवर व्यवस्थित करा. पहिला बाहेरचं कॅल्क्युलेशन करा, लिहा 0.02. नंतर आतलं कॅल्क्युलेशन करा, लिहा 1 आहे तसा, मायनस आहे तसा, E आहे तसा, t पण आहे तसा. फक्त काय टाईप करायचं, -1 अपॉन 10 × 2 × 10⁻⁻4. किती येतं ते, 500. सो हा झाला आपला रिक्वायर्ड चार्ज ॲट एनी टाइम t. सो बघा इतकं सिंपल आहे चार्ज कॅल्क्युलेट करणं. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, हे RC सर्किटचा फॉर्म्युला. ठीक आहे. पुढे अजून संपलेलं नाही एक्झाम्पल. आपल्याला चार्ज नंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे, करंट.
आता चार्जचा यूज करून करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. फक्त करंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असतं तर आपण LR सर्किटचा फॉर्म्युला यूज केला असता. पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय ते, बघा जाऊन व्हिडिओ. ओके, आता चार्ज वरून करंट शोधायचं आहे. मग आपल्याला रिलेशन माहिती आहे चार्ज आणि करंट मधलं. काय असतं रिलेशन बरं? करंट आणि चार्ज मध्ये रिलेशन काय आहे? करंट इज इक्वल्स टू काय असतं? dq बाय dt, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे काय असतं? करंट असतं. हे फिजिक्स मधलं रिलेशन आपल्याला यूज करायचं आहे आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. कशावरून? क्यू वरून. ठीक आहे. मग काय करणार? क्यू मला माहिती आहे, मग त्याच्यावरून आय पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे? मला क्यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. कोणासोबत? टी सोबत. ओके, सो काय करूया? हे इक्वेशन 2 जे आहे ते डिफरन्शिएट करूया. कोणासोबत? टी सोबत. ठीक आहे. मग बघा आता लक्ष द्या. पहिला लेफ्ट हँड साईडचं डेरिव्हेटिव्ह, क्यूचं डेरिव्हेटिव्ह टी सोबत कसं लिहितो आपण? dq बाय dt इक्वल टू, आता राईट हँड साईडला बघा टी मधली टर्म आहे म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह येणार. मग हा 0.02 हा काय आहे? कॉन्स्टंट. आणि 1 मायनस ई रेस टू मायनस 500t हे काय? फंक्शन आहे. मग आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आणि फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर आपण काय करतो? कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा लिहितो. कुठला आहे कॉन्स्टंट? 0.02, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा. आता काय करायचं? मग जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ब्रॅकेटमध्ये घ्या. ऍडिशन सबट्रॅक्शनची टर्म ऑलवेज ब्रॅकेटमध्ये. घेऊया मग डेरिव्हेटिव्ह. आता पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? 1. 1 मध्ये टी कुठं आहे का? नाही आहे, म्हणजे हा काय झाला? कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 0. मायनस, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बघा? ई रेस टू मायनस 500t. यामध्ये टी आहे म्हणजे हे फंक्शन आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. मी मगाशीच सांगितलं एक्सपोनेन्शियल फंक्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये येऊ दे किंवा इंटिग्रेशन मध्ये येऊ दे, डेरिव्हेटिव्ह असेल तर काय असतं? एक्सपोनेन्शियलच असतं. इंटिग्रेशन असेल तरी काय असतं? एक्सपोनेन्शियलच असतं. फक्त इंटिग्रेशन मध्ये काय करतो? जो काही व्हेरिएबलचा कोइफिशियंट आहे तो डिवाइड करतो इंटिग्रेशन मध्ये. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं? जो काही व्हेरिएबल आहे त्याचा कोइफिशियंट मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. फॉर्म्युला पण मी तुम्हाला देतो बघा. कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे? ई रेस टू एटीच्या डेरिव्हेटिव्हचा. मी सांगितलं एक्सपोनेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह काय? तेच. सो ई रेस टू एटीचं डेरिव्हेटिव्ह काय? ई रेस टू एटी. फक्त याला कशाने मल्टिप्लाय करायचं? टीच्या कोइफिशियंटने. काय टीचा कोइफिशियंट? ए. सो आता आपल्या ह्याच्यामध्ये टीचा कोइफिशियंट कोण आहे? -500. सो ए ची व्हॅल्यू काय? -500. डेरिव्हेटिव्ह मध्ये टीचा कोइफिशियंट मल्टिप्लाय करायचा, इंटिग्रेशन मध्ये टीचा कोइफिशियंट डिवाइड करायचा. ओके, लक्षात ठेवा. मग सांगा 1 कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0, मायनस एक्सपोनेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह काय? एक्सपोनेन्शियलच, म्हणजे ई रेस टू -500t चं डेरिव्हेटिव्ह काय ना? ई रेस टू -500t. आणि याला फक्त मल्टिप्लाय करायचं कशाने? टीच्या कोइफिशियंटने. काय टीचा कोइफिशियंट? -500. ठीक आहे. आता पुढे सोडूया, फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. dq बाय dt म्हणजे काय? आय, जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट. dq बाय dt म्हणजे काय? आय. ओके, इक्वल टू 0.02 आहे तसा. आता ब्रॅकेटमध्ये काय सिम्प्लिफाय होते? हा 0 आहे त्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट हा मायनस काय होणार? +500. आणि इंटू काय येतं? ई रेस टू -500t. ठीक आहे. मायनस मायनस प्लस 500 आहे तसा पुढं, आणि ई रेस टू -500t आहे तसा. नेक्स्ट आता फक्त काय राहिलंय? आय इज इक्वल्स टू या 0.02 कशाला मल्टिप्लाय होऊ शकतो? 500 ला. मग 0.02 इंटू 500 याची व्हॅल्यू काय असते? 10. आणि इंटू ई रेस टू -500t आहे तसा. सो करंट आहे त्यामुळं त्याचं युनिट काय असतं? एम्पियर. सो या सर्किट मध्ये किती करंट आहे? 10 इंटू ई रेस टू -500t amperes. So this is the required current in the RC सर्किट. सो लक्षात आलं चार्ज वरून करंट कसा कॅल्क्युलेट करायचा. आणि चार्ज कॅल्क्युलेट करायचा असेल तर कुठलं सर्किट फॉर्म्युला यूज करायचं? RC सर्किट. चार्ज म्हणजे क्यू. सो dq बाय dt प्लस 1 अपॉन RC सर्किट आहे त्यामुळे 1 अपॉन RC. डेरिव्हेटिव्हच्या नेक्स्ट टर्म मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल क्यू आणि इक्वल टू राईट हँड साईडला ऑलवेज लक्षात ठेवायचं ई डिवाइड बाय आर. ठीक आहे. सो ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवा, तुम्हाला काय मिळेल? चार्जची व्हॅल्यू मिळेल. आणि त्या चार्ज वरून
करंट शोधा. काय फॉर्म्युला? dq/dt. सो हे एक्झाम्पल 6 मार्क्ससाठी डेफिनेटली बोर्ड एक्झाम मध्ये असतं, लक्षात ठेवा. सो व्यवस्थित प्रिपेअर करा. तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्स मध्ये जरूर कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.